आमदार आपल्या प्रभागात या आपल्या मोहिमेअंतर्गत आमदार संदीप नाईक यांनी घनसोली प्रभाग क्रमांक 25चा दौरा केला होता। या दौऱ्याअंतर्गत आमदार संदीप नाईक यांनी प्रभागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकले होते। घनसोली वासियांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार संदीप नाईक हे घनसोलीच्या पक्ष कार्यालयात उपस्थित होते, जेथे त्यांनी व्यक्तिगतरित्या नागरिकांची भेट घेतली आणि नागरिकांना त्याचप्रमाणे प्रशासनाला पत्रकही दिले। यावेळी काही घनसोली वासियांनी आमदार संदीप नाईक यांचे आभार व्यक्त केले। आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ते सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करतायत। आज माझ्या ऑफिसमध्ये इथे आम्ही आज सगळ्या घनसोली परिसरातल्या लोकांना भेटण्यासाठी आज वेळ दिलेला। जो संडेला जो दौरा झाला त्याच्यामध्ये बहुतांशी कामांची सुरुवात ही महापालिका सिडकोच्या माध्यमातून झालेली आहे। अनेक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे। पुढे त्यांनी असंही सांगितलं की ज्या समस्या प्रलंबित राहतील त्याचं निराकरण पावसाळ्यानंतर केलं जाईल। अजून काम गतीनं व्हायला पाहिजे। खरं म्हणजे आता हे काम सुरू करायची वेळ आहे, परंतु पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी काम सुरू करता येत नाही। पण मला वाटतं साधारणतः या महिन्याभरामध्ये घनसोलीची जी अनेक दिवसापासून प्रलंबित कामं त्यांना गती मिळेल आणि लवकरात लवकर या परिसरातील कामं पूर्ण होतील। आमदार संदीप नाईक यांनी पुढे असंही सांगितलं की घनसोलीसाठी त्यांनी टाइम बाउंड प्रोग्रामची रचना देखील केली आहे। वेगवेगळ्या समस्या तिथे ॲडमिशनच्या समस्या आहेत, कोणाचं नोकरीकरता समस्या आहेत, या परिसरामध्ये स्वच्छतेची समस्या आहे। तर विविध समस्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी कनेक्टेड विषय घेऊन आलेले आहेत। परंतु ज्या वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या लगेच पूर्ण होतात, परंतु ज्या ठिकाणी सिडकोसारखं प्राधिकरण असतं तिथे थोडा उशीर होतो। परंतु लवकरच घनसोली परिसरामध्ये एक टाइम बाउंड प्रोग्राम तयार करून या परिसरातली कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।